अहिल्यानगर शहरात मनपा कर्मचाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. मुकुंदनगर परिसरात मनपाच्या विद्युत विभागात काम करणारे कर्मचारी धीरज राजपूत यांच्यावर शुक्रवारी दुपारी टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गंभीर दावा केला आहे. शहरातील काही भागांमध्ये जिहादी वृत्तीचे लोक राहत असल्याचा दावा करत अशा भागांमध्ये मनपा कर्मचाऱ्यांवर हल्ले आणि धमक्यांचे प्रकार वारंवार घडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मग धीरज राजपूत यांच्यावर नेमका हल्ला कसा झाला? याआधीही मनपा कर्मचाऱ्यांवर असे प्रकार झाले होते का? आमदार संग्राम जगताप यांनी नेमके कोणते आरोप केले आणि या प्रकरणात पोलिसांकडून आता काय कारवाई होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मुद्दा क्रमांक 1. मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला कोठे झाला? अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात शुक्रवारी दुपारी मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज राजपूत यांच्यावर टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात राजपूत गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनपा कर्मचारी शहरातील वीज, पाणी, स्वच्छता आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठी प्रत्यक्ष मैदानात काम करत असतात. त्यामुळे कामावर असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुद्दा क्रमांक 2. आमदार संग्राम जगताप यांचा जिहादी भागांबाबत दावा काय? या घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी शहरातील काही भागांबाबत गंभीर दावा केला. जिहादी वृत्तीचे लोक ज्या ज्या भागात राहतात त्या भागात मनपा कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार नेहमी होतात असा दावा आमदार जगताप यांनी केला. त्यांनी कचरा सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमक्या देणे, पाणी सोडणाऱ्या वॉलमनकडून पाणी सोडण्याच्या लोखंडी चाव्या काढून घेणे किंवा त्यांच्या कामात अडथळे आणणे असे प्रकारही घडत असल्याचं सांगितलं. मुद्दा क्रमांक 3. याआधीही मनपा कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले होते का? आमदार संग्राम जगताप यांनी 2023 मधील एका घटनेचाही संदर्भ दिला. जुन्या मनपा कार्यालयाजवळ वीज लाईनचं काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचा दावाही त्यांनी केला. याशिवाय मनपा कर्मचाऱ्यांना धमक्या देण्याचे किंवा त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रकार होत असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या मनपा कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. मुद्दा क्रमांक 4. मनपा कर्मचाऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? आमदार जगताप यांच्या म्हणण्यानुसार कचरा सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. तसेच पाणी सोडणाऱ्या वॉलमनकडून पाणी सोडण्याच्या लोखंडी चाव्या काढून घेणे किंवा त्यांच्या कामात अडथळा आणण्याचे प्रकारही घडतात. मनपा कर्मचारी नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी प्रत्यक्ष परिसरात काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या कामात अडथळे निर्माण झाल्यास त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या सेवांवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मनपा कर्मचाऱ्यांना काम करताना पुरेशी सुरक्षा मिळावी अशी मागणी आता पुढे येत आहे. मुद्दा क्रमांक 5. आता पोलिसांकडून कोणती कारवाई होणार? धीरज राजपूत यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून हल्लेखोरांची ओळख, हल्ल्यामागचं कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाणं महत्त्वाचं आहे. CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास करून आरोपींवर कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर मनपा कर्मचाऱ्यांवर यापूर्वी झालेल्या हल्ल्यांच्या प्रकरणांचाही आढावा घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणातून 3 मुद्दे समोर येतात. पहिला, मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज राजपूत यांच्यावर मुकुंदनगर परिसरात गंभीर हल्ला झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरा, आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील काही भागांबाबत जिहादी वृत्तीचे लोक असा उल्लेख करत
मनपा कर्मचाऱ्यांवर हल्ले आणि धमक्यांचे प्रकार होत असल्याचा दावा केला आहे. तिसरा, या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता तुम्हीच सांगा, मनपा कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे का? आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था करायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.